इराणचा सर्वनाश करण्याची धमकी देणाऱ्या ट्रम्प यांनी आता त्याच इराणच्या पुनर्बांधणीची भाषा केली आहे। 2 आठवड्यांचं हे सीजफायर, इराणच्या 10 अटी, ट्रम्प यांची नरमलेली भाषा, इराणसाठी सकारात्मक पोस्ट, हे सगळं नेमकं कसं कसं घडलं, ट्रम्प कसे नरमले, सगळं जाणून घेऊ। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। ट्रम्प गेल्या काही दिवसांपासूनच हे युद्ध थांबावं यासाठी प्रयत्न करतायत। गेल्या 40 दिवसांपासून हे युद्ध सुरू होतं। हे युद्ध आपल्या अंगलट येतंय याची भनक ट्रम्प यांना आधीच लागली होती। मंगळवारच्या रात्रीच ट्रम्प यांनी इराणवर अनेक हल्ले केले, जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपण इराणचं किती मोठं नुकसान केलंय हे त्यांना सांगता येईल। आता गेल्या 40 दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धामुळे अमेरिका आणि इस्रायलच्या अपेक्षेपेक्षा पलीकडच्या गोष्टी घडल्या। या युद्धात सर्वाधिक नुकसान जरी इराणचं झालं असलं तरी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्या लोकप्रियतेला, त्यांच्या राजकारणाला, त्याचबरोबर त्यांच्या जागतिक इमेजला याचा मोठा फटका बसला। अमेरिकेत ट्रम्प विरोधात प्रचंड असंतोष यावेळी पाहायला मिळाला। सीजफायरच्या अवघ्या एका दिवसापूर्वी ट्रम्प यांनी इराणला 48 तासांची मुदत दिली होती। इराणचं अस्तित्व संपण्याची भाषाच यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती। पण मग एका दिवसात असं काय घडलं की ट्रम्प यांची डायरेक्ट भाषाच बदलली, त्यांनी युद्धविरामाची घोषणा केली। तर पाकिस्तान, ज्यांचे इस्रायल सोबत चांगले संबंध आहेत, याच पाकिस्ताननं आणि चीननं ही मध्यस्थी केल्याचं बोललं जातंय। या 2 देशांच्या मध्यस्थीनंतर ट्रम्प यांनी 2 आठवडे सीजफायरचा निर्णय घेतला। ट्रुथ सोशलवर ट्रम्प यांनी लिहिलं, इराणवर होत असलेले हल्ले पुढील 2 आठवड्यासाठी आम्ही थांबवले आहेत। होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे सुरक्षितरित्या खुली करण्यास इराण तयार आहे। आता यावर इराणने काय म्हटलं ते पण बघा। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या विनंतीनुसार इराण सीजफायरसाठी तयार झाला असल्याचं इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी म्हटलं। आता इराणनं अमेरिकेसमोर 10 अटी ठेवल्या। या 10 अटी अमेरिकेनं मान्य केल्याचं इराणने म्हटलं। होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण कायम ठेवणं, युरेनियम संवर्धनाला मान्यता देणं, सर्व प्राथमिक निर्बंध हटवणं, सर्व दुय्यम निर्बंध हटवणं, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सर्व ठराव रद्द करणं, इराणला नुकसान भरपाई देणं, या प्रदेशातून लढाऊ सैन्य मागे घेणं, या त्यातल्या काही महत्त्वाच्या अटी आहेत। आता याच दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसाठी लिहिलेली एक पोस्ट सुद्धा चर्चेत आली आहे। ट्रम्प यांनी इराणसाठी वापरलेली भाषा या पोस्टच्या माध्यमातून अधोरेखित होतीये। ट्रम्प नेमकं काय म्हणाले ते सुद्धा बघा। जागतिक शांततेच्या दृष्टीनं आजचा दिवस मोठा आहे। इराणला हे हवं होतं, जगाचीही हीच भावना आहे। होर्मुझ सामुद्रधुनीमधील वाहतूक कोंडी मिटवण्यासाठी अमेरिका मदत करेल। इराण त्यांच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया पुन्हा सुरू करू शकतो। इराणला सर्व प्रकारच्या साधन सामुग्रीचा पुरवठा करण्यासाठी अमेरिका सज्ज आहे। मोठ्या प्रमाणात सकारात्मक गोष्टी आता घडतील, मोठी आर्थिक उलाढाल होईल, मध्य पूर्व आशियातील आता सुवर्ण काळ जो आहे तो सुरू होईल, असं ट्रम्प यांनी म्हटलं। इराणबद्दल इतकी सकारात्मक भाषा वापरणाऱ्या ट्रम्प यांच्या या पोस्टची आता सध्या सगळीकडे चर्चा होतीये। दरम्यान अमेरिका आणि इराण यांच्यात 14 दिवसांचा हा युद्धविराम जरी झाला असला तरी सुद्धा 14 दिवसानंतर पुढे काय, हा प्रश्न देखील आता उपस्थित होतोय। या 14 दिवसांमध्ये कोणताही ठोस तोडगा निघाला नाही तर इराणवर पुन्हा एकदा भीषण हल्ले होण्याची दाट शक्यता वर्तवली जातीये। याच पार्श्वभूमीवर 10 एप्रिलला पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबाद इथं एक हाय लेव्हल मीटिंग पार पडणार आहे, ज्या मीटिंगकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष आहे। या मीटिंगमध्ये हे तिन्ही देश जे आहेत ते एकत्र बसून चर्चा करतील आणि या मीटिंगमधून, या बैठकीतून पुढे काय समोर येतं किंवा या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते, त्यानंतर 14 दिवसानंतर नेमकं काय चित्र आपल्याला पाहायला मिळेल, हे सगळं क्लिअर होईल। परंतु डोनाल्ड ट्रम्प जे इराणचा सर्वनाश करायला निघालेले होते, डोनाल्ड ट्रम्प जे इराणसाठी इतकी आक्रमक भाषा बोलत होते, त्याच डोनाल्ड ट्रम्प यांनी आता युद्धविरामाची घोषणा केली आहे। त्याच्यामुळे पुढचे काही दिवस तरी होर्मुझची सामुद्रधुनी खुली असणार आहे असं आपण बोलू शकतो। अर्थात या सगळ्यानंतर आता पुढे डोनाल्ड ट्रम्प यांचे जे स्टेटमेंट्स आहेत ते बदलतात का, हे युद्धविराम, हे सीजफायर जे आहे ते 14 दिवस खरंच असंच राहतं का, हे सगळं आपल्याला पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या युद्धाचे पुढचे जे काही अपडेट्स असतील ते आम्ही तुम्हाला देऊच, पण तुमचे सुद्धा आणखीन काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।